सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले की जसं लोखंडानं सोन्याला लागल्यानंतर परिसानं जसं लोखंडाला लागल्यानंतर सोनं होते म्हणून, तसं ते परिसाच सामर्थ्य आहे। तसंच आहे ते अशा काही गोष्टी अशक्य असते म्हणून जसं दुधाचं तूप झाल्यावर दूधपणा येत नाही, तसं शाश्वत सत्य आहे त्याप्रमाणे परमधामाला प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाची पुनरावृत्ती होत नाही। ते माझे सर्वश्रेष्ठ आणि खरे निजधाम आहे। अर्जुना, हे तुला अंतरातील वर्म दाखवित आहे। आणखी एका प्रकाराने हे निजधामाचे स्वरूप जाणण्यास सोपे आहे, तरी तो प्रकार असा की यौगिकाला देह सोडला असता योगी ज्या निजधामास एकरूप होतो तेथून ते संसाराकडे येत नाही। किंवा कदाचित असे सुद्धा घडेल की जे योगी अयोग्य वेळी देहाला सोडतात त्यांना परत देहाला येणे घडते। म्हणूनच योगी अकाली देह ठेवतील तर देह ठेवता क्षणी भ्रमरूप होतील, अयोग्य काळात देह ठेवल्याने परत संसाराकडे येतील। याप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्मरूप संसार हे दोन्ही कालाधीन आहेत, तरी तोच काळ प्रसंगाने तुला सांगतो। तरी अर्जुन ऐक, जेव्हा मरणाचा उन्मत्तपणा प्राप्त होतो तेव्हा मरणाचा उन्मत्तकाळ प्राप्त होतो तेव्हा मरणकाळी देहातील जे पंचमहाभूते असतात ते आपले वाटेने निघून जातात म्हणलं। जसं याप्रमाणे जास्त झालेल्या प्रयाणकाळात भ्रमबुद्धीला गिळीत नाही, समृद्धी आंधळी होत नाही, मन मरत नाही, त्याप्रमाणे हा इंद्रिय समूह मरणकाळी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो। असा हा बुद्ध्यांतिकाचा समुदाय जेव्हा सावध असतो तो सावधपणा अंतकाळापर्यंत एकसारखा टिकतो, तेव्हा तो मरणकाळ योग्य समजला जातो। अर्थात जठराग्नीचे साह्य असेल तर घडते। अर्जुन, असे पहा, वाऱ्याने किंवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी अंधारात पाहू शकते काय? त्याप्रमाणे मृत्यू सवय होणाऱ्या विषमवताने देह जेव्हा अंतबाहेर कपदोषाला प्राप्त होतो त्या कारणाने देहातील जठराग्नीचा दीप मालवतो। तत्प्रसंगी प्राणालाच प्राण नसल्याने निचेष्टा झालेला असतो। अशा स्थितीत बुद्धी असूनही तो व्यर्थ ठरते। म्हणून देहांत जठराग्नी असल्यापासून ज्ञानशक्तीला आधार नसतो। अर्जुना, देहात अग्नीच नसेल तर तो देहच नसून ओला चिखल असतो। अशा स्थितीत आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते। अरे अर्जुना, मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्म स्वरूपी मिळावयाचे असते, कारण त्या समयी देह आणि कप यांच्या चिखलात ज्ञानशक्ती बुडून गेलेली असते। त्या कारणे मागची आठवण आणि पुढचे चिंतन सहजच बंद पडलेले असते। म्हणून आपण ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच जर विझून टाकला, मावळून टाकला, तर त्याप्रमाणे मरणाच्या आधी जो ब्रह्माभ्यास केलेला असतो तो देहाला मरण न येताच नष्ट झालेला असतो। आता हे सांगणे पुरे। सारांश असे की मरण समयी ब्रह्मानुसंधान होण्या इतके ज्ञान राहण्याकरिता जठराग्नी हा मूळ आहे। म्हणून प्रयाणाच्या काळी त्या अग्नीचे संपूर्ण साह्य असावे लागते। देहामध्ये जठराग्नीचा आणि बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश असावा, तसेच बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस असावा, तसेच उत्तरायणातील 6 महिन्यापैकी कोणता तरी 1 महिना असावा। अशा चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मानुसंधान करणारे ध्यानयोगी प्रब्रह्मच होतात। हे धनुर्धरा अर्जुना, लक्षात ठेव की इतके काळाचे सामर्थ्य आहे। सर्वोत्तम मोक्षाला येण्याचा काळ हा सरळ मार्ग आहे। या ठिकाणी अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतिस्वरूप ज्ञान दुसरी व दिवस तिसरी, शुक्ल पक्ष चौथी पायरी आहे, 6 महिन्याचे उत्तरायण ही वरची पायरी आहे। ध्यानयोगी अशा पायरी पायरीने जीव व ब्रह्मचैतन्य मोक्षाला पोहोचतो। हा प्रयाणाकरिता उत्तम काळ होय। यालाच अर्चिरादी मार्ग किंवा देवयान मार्ग म्हणतात। आता या प्रयाणाला अयोग्य अप्रशस्त काळ कोणता तेही प्रसंगाने सांगतो। मरणाच्या वेळी विषमात कप हे गच्च भरतात, त्यामुळे अंतकरणात अज्ञान कोंदांडून राहिलेले असते। इंद्रिय जड होतात, त्यांच्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तींना रोगामुळे अडथळे निर्माण होतात, समृद्धी भ्रम होतो, मन वेडे होते, प्राण देहांत कोंडला जातो, जठराग्नीचा अग्निपणा जातो, मग तो धूरच संपूर्णतया होतो। त्या धुराने शरीरातील चेतना व्यापते। जसे चंद्राच्या आड दाट सजल आकाश गच्च भरावे, मग त्यावेळी अंधकार नसतो, प्रकाश नसतो, मंद प्रकाश आणि अंधकार अशी संमिश्र अवस्था असते। त्याप्रमाणे तो योगी सत्वर मरत नाही अथवा शुद्धीवरही राहत नाही, अशी त्याच्या देहाला स्तब्धता प्राप्त होते।
आयुष्य मरणाच्या वेळची स्थिती कशी तरी गाठीत असते, याप्रमाणे मन बुद्धी इंद्रियाच्या सभोवताली अज्ञानरूपी धुमाचा भरगच्च वेळ असतो. त्यावेळी एका जन्माने जोडून ठेवलेली ब्रह्माभ्याची जी संपत्ती जणू युगच बुडावे त्याप्रमाणे धुमाच्या प्रवाहात बुडून जाते. अरे अर्जुना, आपल्या हातातले ज्यावेळी जाते त्यावेळी दुसऱ्या नवीन लाभाची गोष्टच काय आहे. म्हणून अंतकाळी माणसाची एवढी वाईट स्थिती होते. शरीरात अशी भयंकर दुःखस्थिती आहे. बाहेर चंद्रकलेचा क्षय ज्या काळात आहे असा कृष्ण पक्ष, त्यावर पुन्हा चंद्रामृत्यूचा लाभ ज्या रात्रीत नाही अशी रात्र, आणि दक्षिणायनाचेही 6 महिने पुढे आलेले असावेत. अशी पुनर्जन्म आणून देणारी सर्व कुटुंबच त्यांच्या पलायनाच्या काळी एकत्र आलेली असतात. अशा स्थितीत तो साधक स्वरूप प्राप्तीची कथा कशी ऐकू शकेल. अशा अवस्थेत ज्यांचा देह पडतो त्याला पुण्यकर्म करणारा योगी म्हणून चंद्रलोकाला जाणे भाग पडते. मग तेथून तो भोगप्राप्त कर्माचा क्षय होताच माघारी पर्जन्याच्या रूपात खाली येतो व अन्न वीर्य स्त्री यांच्याशी क्रमशः संपर्क पाहून पुन्हा जन्माला येतो. अर्जुना, आम्ही पूर्वी अप्रशस्त काळाचा उल्लेख केला तो हाच समज. हाच पुनर्जन्माच्या गावी जाणारा आहे. दुसरा जो अर्चिरादी मार्ग आहे तो ठिकाणाला पोहोचून तेथे सतत वास करणार आहे आणि मध्यंतरी खंडित न होणारा आणि सहजच मोक्षरूपी गावी जाणार आहे. अशा सनातन 2 वाटा मार्ग आहेत. एक सरळ तर दुसरी आडवाळणी आहे. म्हणून या अर्जुना, तुला हे मार्ग विचारपूर्वक दाखविले आहे. आपल्या अहितकारातेची योग्य अयोग्य मार्ग पाहावे. सत्य काय असत्य काय हे जाणावे, हे ओळखावे आणि आपले सवेत कशात आहे हे समजावे. असे पहा की सुंदर व दणकट होळी पाहुणी कोणी पर्वत उडी घेईल काय, किंवा हा चांगला मार्ग आहे असे कळत असूनही कोणाला जंगलात जावे वाटेल काय. विष अमृत जो ओळखतो त्याच्या अमृत आणि विष आहे ते घेऊन अमृत कोणी टाकून देईल का, नाही म्हणलं. जो सरळ मार्ग ओळखतो तो आडमार्गाला जाईल का, जाणार नाही. म्हणून खरे कोणते खोटे कोणते हे चांगले पारखून घ्यावे आणि एकदा खरे पारखल्यानंतर कधी अनुचित प्रसंग येणारच नाही. तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की आयुष्यभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. जर एखादा माणूस अर्चिरादी मार्गास चुकून अकस्मात धर्ममार्गात पडला तर त्याला जन्ममरणरूप संसाराच्या राजगाड्यात गोल्यानंतर फिरतच राहावे लागते. जन्ममरणाचे मोठे कष्ट पाहून आता हे कष्ट नाहीसे व्हावे याचा विचार करून आम्ही 2 मार्ग व्यवस्थित स्पष्ट केले आहेत. मार्गाने ब्रह्मस्वरूपाला आणि दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्माला यावे. पण देहावसानी दैवाने ज्यास जो मार्ग प्राप्त होईल त्याला तशी गती मिळेल. अर्जुना, मरणकाळी कोणता मार्ग मिळेल हे माणसाच्या स्वाधीन नसल्याने हे सर्व अनिश्चित आहे. म्हणजे देहावसनी ब्रह्म होण्याकरिता या अर्चिरादी मार्गाने जावे लागते आणि देह त्यागाने ब्रह्म व्हावे लागते. अर्थात देह राहून नाही हे अडचण अर्चिरादी मार्गात आहेच. तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही केवळ ब्रह्मरूपच आहोत असा ज्याचा जिवंतपणेच निश्चय झाला आहे त्याला कोठेही जाण्याची गरज नाही. कारण दोरीकडून विचार करता दोरीचा भासलेला सर्प जसा खोटा आहे त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ब्रह्मवस्तूकडून देहाला मिथ्या समजतो, खोटा समजतो. म्हणून देह असता तो परमार्थात विधेयच असतो. मला तरंग पण आहे की नाही असे कधी पाण्याला वाटते काय. ते कोणत्याही काळात पाणी जसेच्या तसे असते. लाटेच्या प्रगट होण्याने पाणी जन्मत नाही अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे ते पुरुष देहात असूनही देहानेच ब्रह्मरूप झालेले असतात. आता त्या जीवनमुक्त पुरुषाच्या अनुभवात देहाचे आडनाव उरलेले नसते. तरी कोणत्या काळी कोण मरणार आहे ते तू विचार कर. जर देश काल आणि साध्य साधन सर्व आपणच आहोत तर कोणी कोठून आणि कुठे जावे. मग त्या मिथ्या देहाच्या वेळी मार्ग कशाकरिता शोधावा. अरे ज्यावेळी असते घागर फुटते त्याच वेळी घटामधलं जे आकाशामध्ये ते आकाश पाण्यामध्ये पडलेलं राहते तर ते पाणी नाहीसे होते म्हणलं. आणि तसे ते वाटेला चांगले तर महाकाशाला जाऊन मिळते, नाहीतर चुकून भलतीकडे जाते. असे खरे आहे काय. घागर फुटते तेव्हा घटाकर जातो, घटाकाश जात नाही म्हणलं, आकाश जात नाही म्हणलं, घागरीमधलं घागरच जाते म्हणलं. कारण घटाहून भिन्न असलेले आकाश घट निर्माण होण्यापूर्वाने महाकाशात असते. घागर निर्माण होण्याच्या पहिले आकाशात महाकाशात असते. अशा अज्ञानाच्या महात्म्याने ते ब्रह्म मी आहे या अनुभवाने सर्व काळ सिद्ध असलेल्या जीवनमुक्त योग्याला सन्मार्ग कोणता आणि असन्मार्ग कोणता हे शोधण्याचे संकट पडत नाही. यासाठी अर्जुना, तू योगज्ञानयुक्त व्हावेस असे होण्याने सर्व काळात तुझ्या ठिकाणी सर्व काळ स्वरूपता येईल.
मग भलत्या ठिकाणी भलत्या वेळी देहरूप बंद असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अशा नित्य परमभावाची हानी नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या शेवटी मरणाकडून बुडविला जात नाही, मध्यंतरीच्या काळात स्वर्ग संसाराच्या मायावी मोहाने फसविला जात नाही. जो ज्ञानयोगी होतो त्यालाच या ज्ञानाचा खरा मार्ग प्राप्त होतो, कारण तो स्वर्ग संसारातील भोगाचे विचाराने वजन करून पाहतो, तेव्हा ते आतून हलके आहेत असे समजून टाकून देतो आणि सच्चिदानंद अशा ब्रह्मरूपाला होतो. अरे अर्जुना, इंद्रादी देवांना ज्यांचे सर्वस्व म्हणून जी राज्य प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकल्याने बळीप्रमाणे त्याज्य म्हणून ती तो टाकून देतो. जरी वेदाध्ययनाने मिळणारे पुण्य मिळाले किंवा यज्ञरूप शेतच पिकले अथवा त्याचे दान पुण्य मिळाले, त्या सर्व पुण्यांचा मळा भरघोस भाराश येऊन अध्ययनाचे पुण्याचे फल नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेसारखे नाही. जे स्वर्गीय सौख्य उपमेच्या तागडीत तोरून पाहता नित्यानंदापेक्षा कमी वाटत नाही. ज्या सौख्य प्राप्तीसाठी वेद यज्ञादी साधने असून ते सुख विटत नाही, संपत नाही, भोगण्याची मोठी इच्छा पूर्ण करतो, आणि जे सुख ब्रह्मसुखाचे सख्य भावंडेच आहेत, अशा तऱ्हेचे दिसण्यात जे सुख आहे, ज्याला अदृष्टाचा आधार आहे आणि जे 100 यज्ञ करून सुद्धा अनेकांना प्राप्त होत नाहीत, या सर्व सुखाला योगीश्वर अलौकिक अशा ज्ञानदृष्टीच्या हातावर घेऊन जेव्हा त्याचे वजन करतात आणि त्यासंबंधी सहज अनुमान करतात, ते सुख हलके आहे असे त्यांना समजून येते. मग अर्जुना त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या अधिकारपदी पोहोचतात. असे जो चराचरीचे एकमेव भाग्य ब्रह्मदेव महादेवालाही पूजादी उपचाराने संतुष्ट करण्यास योग्य, जो योग्याचे भोगण्यास योग्य असे भोगधन आहे, जो सर्व कलांना आश्रयभूत दाता केला आहे, जो परमानंदाची प्रतिमा आहे, जे विश्वाच्या जीवाला जीवन देत आहे, जो सर्वज्ञताचा ओलावा आहे, जो यादव वंशाचा कुलदीपक आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनास बोलला. असा कुरुक्षेत्रात घडलेल्या गोष्टींचा इतिहास संजयला धृतराष्ट्राला कथन करीत होते. तीच गोष्ट पुढे ऐका असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील 8वा अध्याय संपूर्ण झाला. पुंडलिका वरदाय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.